माझा सत्य अजिबात दोषी नाही आहे जज साहेब. हे असं चालत नाही. पुरावे द्यावे लागतात, साक्षी द्यावे लागतात, सिद्ध करावं लागतं. जसं मी करतोय. काय केलं तुम्ही? खोटे पुरावे आणि खोटे साक्षीदार उभे करून, बरोबर ना? तात्यासाहेब, मी तुम्हाला चॅलेंज देते. सत्याला मी निर्दोष सिद्ध करून दाखवणार, ते पण आत्ता. अरे कोण आहेत रे या? कॉन्स्टेबल मंजू, सत्यदाची बायको ही. हिनेच तर तात्याला अटक केली होती. ऑर्डर ऑर्डर. मिसेस निशिगंधा, या कोण आहेत आणि साक्षीदार म्हणून हजर करण्याचं तुम्ही आम्हाला कळवलं आहे का? जज साहेब, मी मंजिरी वाघमारे सुर्वे, सत्यजितची बायको. अंमली पदार्थांच्या केसमध्ये या माणसाला मी स्वतः रंगे हात पकडून आत टाकलं होतं आणि मला बी कोर्टात साक्ष नोंदवायची. काय काय चाललंय जज साहेब? कुणी कधी येतंय मला साक्ष द्यायची? काय नियम वगैरे आहेत की नाही? काय वेळ काढूपणा चाललाय. कोर्टाचा वेळ वाया जातो याच्यामध्ये. CRPC कलम 311 साक्षीदार उभे करण्याचे अधिकार. तुम्हाला तर अगदी व्यवस्थित माहिती आहे तात्यासाहेब. आता जो कायदा तुम्हाला लागू तोच आम्हाला, नाही का? बरोबर बोलताय मिसेस निशिगंधा. आणि तात्यासाहेब, तुम्ही अगदी वकिलासारखे वागायला लागलात. तुम्ही या केसचे आरोपी सुद्धा आहात हे लक्षात असू दे. मिसेस मंजिरी, तुम्ही या. तुम्ही साक्ष देऊ शकता. जज साहेब, हा माणूस अतिशय ढोंगी आणि कपटी आहे. अंमली पदार्थांच्या केसमध्ये मीच याला रंगे हात पकडलं होतं. खोटं आहे सर. धांदात खोटं हे सगळं सत्याने शिकवलेलं आहे. त्याच्या सांगण्यावरून करतात हे सगळं.